आपल्या भारतीय संविधानानं आपल्याला सगळ्यांना एक जबरदस्त वचन दिलंय. वचन असं की ह्या देशातला प्रत्येक माणूस, मग तो कुणीही असो, कायद्यासमोर अगदी समान असेल. हे फक्त कागदावरचं वचन नाहीये. अहो, हा तर आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. पण ही ताकद आपण प्रत्यक्षात किती वापरतो? पण थांबा, आपण रोज आपल्या आजूबाजूला काय बघतो? हे जे समानतेचं वचन आहे ते खरंच पाळलं जातं का? दुर्दैवाने अनेकदा उत्तर नाही असं मिळतं. आणि मग हा जो फरक आहे ना, पुस्तकातल्या कायद्यात आणि खऱ्या आयुष्यात, तोच आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. आता हे बघा, सरकारी कार्यालय चित्र किती ओळखीचं वाटतंय नाही का? बघा, एका बाजूला पैशांची ताकद आणि कामं कशी चुटकीसरशी होतात, पण दुसऱ्या बाजूला बघा, एक सामान्य माणूस बिचारा नियमांच्या चक्रात पार अडकून पडलाय. बरोबर इथेच आपल्या समानतेच्या वचनाचा पराभव होतो. आणि सरकारी कार्यालयातून आपण पुढे आलो पोलीस स्टेशनमध्ये, तर काय? कहाणी तीच. गरिबासाठी वेगळा नियम आणि श्रीमंतांसाठी वेगळा. हा भेदभाव आपल्या सिस्टीममध्ये किती खोलवर गेलाय हेच तर यातून दिसतंय. पण या सगळ्या अंधारातनं आशेचा एक छोटासा का होईना पण किरण आहे, न्यायाची एक ज्योत आहे. मग साहजिकच प्रश्न पडतो की या सगळ्या अन्यायासमोर आपण करायचं तरी काय? एका सामान्य माणसाच्या आवाजाचं काय? आपली ताकद नेमकी आहे तरी काय? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ते कुठे बाहेर नाहीये, ते आपल्याच संविधानात दडलेलं आहे. आणि ती ताकद म्हणजे अनुच्छेद 14. हो, हीच ती शक्ती आहे जी आपल्याला या व्यवस्थेला जाब विचारण्याचं बळ देते. चला तर मग ओळख करून घेऊया आपल्या या सुपर पॉवरची. तर हे अनुच्छेद 14 नक्की म्हणतं तरी काय? एकदम सोपं आहे. ते असं म्हणतं की सरकार किंवा राज्य भारतातल्या कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोरची समानता नाकारणार नाही. आता यातला एक शब्द खूप खूप महत्वाचा आहे, कोणत्याही व्यक्तीला. याचा अर्थ काय माहितीये? की हा हक्क फक्त भारताच्या नागरिकांसाठी नाहीये, तर आपल्या देशात असलेल्या अगदी प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. ठीक आहे, ताकद आहे हे कळलं, पण वापरायची कशी? तर त्यासाठी आपल्याकडे आहेत माहितीच्या अधिकारासारखी जबरदस्त साधनं. हे बघा, इथे कायद्याचं ज्ञान हेच आपलं शस्त्र बनतं. एक सामान्य नागरिक आपल्यासारखाच RTI वापरून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या नाकात दम आणतोय. ही आहे माहितीची खरी ताकद. म्हणजे बघा, फॉर्म्युला एकदम सोपा आहे. माहितीचा अधिकार वापरा, त्याच्या जोरावर पुरावे गोळा करा आणि थेट अन्यायालाच आव्हान द्या. आणि लक्षात ठेवा, हा मार्ग आपल्यापैकी प्रत्येकासाठी खुला आहे. ओके, तर समानतेबद्दल आपण बोलतोय, पण जेव्हा जेव्हा समानतेचा विषय निघतो तेव्हा एक प्रश्न हमखास येतोच, तो म्हणजे आरक्षणाचा. चला, आज याबद्दलचा जो काही गैरसमज आहे तो एकदाचा दूर करूया. अनेकांच्या मनात येतं की जर सगळे कायद्यासमोर समान आहेत, मग हे आरक्षण म्हणजे एक प्रकारचा भेदभावच नाही का? आणि खरं सांगायचं तर हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. तो पडलाच पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते समानता या शब्दाच्या खऱ्या अर्थामध्ये दडलंय. बघा, समानतेचा अर्थ सगळ्यांना एकाच रेषेत उभं करून सारखं वाटप करणं नाही. खऱ्या समानतेचा अर्थ आहे प्रत्येकाला त्या रेषेपर्यंत पोचायला मदत करणं. जे लोक पिढ्यानपिढ्या ऐतिहासिक कारणांमुळे मागे राहिलेत, त्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्यासाठी थोडं जास्त आधार देणं, ही गोष्ट समानतेच्या विरोधात जात नाही. उलट हाच तर खरा न्याय आहे. हे चित्र बघा जरा, किती सुंदरपणे ही गोष्ट समजावली आहे. जे कमजोर आहेत, जे मागे आहेत, त्यांना हात देऊन वर उचलणं, त्यांना एका समान पातळीवर आणणं, हा भेदभाव कसा असू शकतो? हा तर शुद्ध न्याय आहे. आणि म्हणूनच स्त्रियांसाठी, मुलांसाठी किंवा समाजातील इतर दुर्बल घटकांसाठी ज्या विशेष तरतुदी केल्या जातात, त्या या न्यायाचं प्रतीक आहेत. तर मग आता हे सगळं आपल्याला कळलंय. मग आता पुढे काय? फक्त कायदा माहीत असून पुरेसा आहे का? अजिबात नाही. सगळ्यात महत्त्वाचं हे ते म्हणजे आपल्या हक्कांसाठी ताठ मानेनं उभं राहणं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अनुच्छेद 14 हे फक्त पुस्तकातलं एक कलम नाहीये. ही तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची ताकद आहे. एक अशी ताकद जी आपल्याला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवते. त्यामुळे जिथे कुठे अन्याय दिसेल तिथे या ताकदीचा वापर करा. कारण जेव्हा आपल्यातला प्रत्येक जण आपल्या हक्कांसाठी उभा राहील ना, तेव्हाच कायदा सर्वांसाठी समान आहे हे वचन खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.